महाराष्ट्र आज आम्ही प्रचार यात्रा काढलेली आहे. पण मला असं वाटतं की लोकांना शेवाळे साहेबांनी या 10 वर्षामध्ये काय कामं केलेली आहेत ती सर्वांना माहिती आहे. आज आम्ही अणुशक्ती विधानसभेमध्ये राहतो. अणुशक्ती विधानसभेमध्ये ट्रॉम्बेपासून ते दादरपर्यंत, ट्रॉम्बेपासून ते वाशी गावापर्यंत काय काय कामं केलेली हे सर्वांना माहिती आहे. आणि महत्त्वाचं काम म्हणजे शेवाळे साहेबांनी आमच्या गोवंडीमध्ये शताब्दी हॉस्पिटलचं पुनर्विकसन केलेलं आहे. आणि तिथे नवीन झालेलं जे शताब्दी हॉस्पिटल आहे तिथेच आता वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा उभारणार आहे. त्याची मागणी जर कोणी केली असेल तर आमच्या शेवाळे साहेबांनी केलेली आहे. त्यामुळे मला वाटतं ह्या परिसरातील लोकांना खूप मोठा दिलासा भेटणार आहे. शेवाळे साहेबांनी जी जी कामं केलेली आहेत ती सर्व लोकांना माहिती आहेत. आणि भरपूर साऱ्या मागण्या सुद्धा शेवाळे साहेबांनी केलेल्या आहेत. आणि महत्त्वाचं कारण सांगते, इथे गोवंडीला ज्यावेळेस एकदा ट्रेन रेल्वेमध्ये अपघात झाला होता त्यावेळेस जेव्हा शेवाळे साहेबांना समजलं की इथे गोवंडीला एका मुलीचा ॲक्सिडेंट झाला, त्यावेळेस संसदेमध्ये लोकसभेमध्ये शेवाळे साहेबांनी खूप महत्त्वाचा मुद्दा उचलला आणि पूर्ण रेल्वे स्थानकावरील जे फलाटांची उंची आहे ती वाढवण्याचं काम जर कोणी केलेलं आहे ते शेवाळे साहेबांनी केलेलं आहे. कुर्ला ते पनवेलपर्यंत ज्या ट्रेनने आपण प्रवास करतो तो प्रवास सुद्धा करण्याची संधी जी मिळाली असेल ती आपल्याला शेवाळे साहेबांमुळे मिळालेली आहे. कारण तो सुद्धा मुद्दा उपस्थित जर कोणी केला असेल तो शेवाळे साहेबांनी केलेला आहे. आणि त्यामुळे आता आपण कुर्ला ते पनवेल ट्रेनमधून खूप चांगल्या पद्धतीने प्रवास करत आहोत. शेवाळे साहेबांनी अशी भरपूर कामं केलेली आहेत. ट्रॉम्बेला बघायला गेलं तर जेटीचं काम सुद्धा शेवाळे साहेबांनी केलेलं आहे. तिथे आमचे जे मच्छीमार आहेत, कोळी बांधव आहेत, त्या कोळी बांधवांसाठी सुकी मच्छी वाढवण्यासाठी जो चौथारा बनवायचा असतो तो चौथाऱ्याची मागणी सुद्धा शेवाळे साहेबांनी केलेली आहे. आणि त्या चौथारा आता खूप चांगल्या पद्धतीने तिथे आहे आणि लोक तिथे खूप चांगल्या पद्धतीने मच्छी चुकवतात. आणि अजून सांगायचं झालं तर आपलं ट्रॉम्बे गावाला मँग्रोव्हचं आहे. मँग्रोव्ह पार्क सुद्धा बनवायचं जर कोणी काम केलं असेल तर ते सुद्धा शेवाळे साहेबांनी त्याची मागणी मागितलेली आहे. शेवाळे साहेबांनी खूप साऱ्या मागण्या मागितलेल्या आहेत आणि बऱ्याचशा मागण्या त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत. काही मागण्या त्यांच्या पूर्ण होणार आहेत आणि नक्कीच मला वाटतं येणाऱ्या 5 वर्षामध्ये त्या सगळ्या मागण्या पूर्ण होणार आहेत. शेवाळे साहेबांनी 10 वर्षात जी कामं केलेली आहेत आणि आता जी उरलेली कामं आहेत ती 5 वर्षात नक्कीच पूर्ण करणार. शेवाळे साहेब फक्त आम्हाला खासदार म्हणून नाही तर केंद्रीय मंत्रीपद शेवाळे साहेबांना मिळायला पाहिजे म्हणून आम्ही ही प्रचार यात्रा करत आहोत. ही प्रचार यात्रा करण्याचं मागे कारण म्हणजे की आम्हाला लोकांपर्यंत पोहोचून फक्त साहेबांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. कारण आमच्या अणुशक्ती विधानसभेमधल्या सगळ्या लोकांना माहिती आहे 10 वर्षामध्ये शेवाळे साहेबांनी काय काय कामं केलेली आहेत. आणि ही जी यात्रा आहे ती आमची प्रचार यात्रा नव्हे तर आशीर्वाद यात्रा आहे. इतकंच मी तुम्हाला सांगेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेवाळेजीने जे काम केलेलं आहे त्याचा हा उत्साह आहे. लोकांमध्ये त्यांचा प्रतिसाद चांगला आहे. शेवाळे साहेबांनी विकास करण्यासाठी जे जे काम केलेलं आहे ते लोकांना माहिती आहे. आणि म्हणूनच आज तुम्ही पाहताय की गोवंडी आता या पोटपासून सुरू झालेली ही रॅली आहे ही आता पूर्ण विधानसभा होणार आहे. परंतु शेवाळे साहेबांच्या कामाला सलाम आहे आणि म्हणूनच सर्व जनता त्यांच्या बरोबर आहे. आपली बात 700 पार. ते आता सगळी महिला महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला सेना आलेलो आहोत. आमच्या साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे महायुतीला. तर आम्ही साहेबांच्या आज पदयात्रा आहे त्याच्यामध्ये सामील झालेलो आहोत आणि आम्ही साहेबांच्या प्रचारासाठी पण साहेबांसाठी आम्ही प्रचार करणार आहोत. आणि आमची संपूर्ण मनसे टीम जोमाने साहेबांच्या पाठीशी उभी आहे आणि साहेब नक्की हॅट्रिक मारतील हा आम्हाला विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. वातावरण आहे सगळं देशासाठी जे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जो विकास केला आहे 10 वर्षामध्ये त्या विकासाला आणि जे राहुल शेवाळे साहेब आहेत त्यांनी जे 10 वर्षात केलेले काम आणि त्यांचा जाणता संपर्क लोकांशी आणि हे महायुतीचे उमेदवार आहेत. महायुतीचा विजय तर होणारच आहे पण जो मोदी साहेबांचा नारा आहे 400 पार निश्चितच तो 400 पार असा नारा होणार आहे. विरोधक किती काही बोलू दे पण लोक विकासाला मतं देणार आहेत. नरेंद्र मोदी साहेबांच्या विकासाला मतं देणार आहेत. आणि या दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल रमेश शेवाळे हे प्रचंड मतांनी असे हॅट्रिक करतील कारण की
महायुतीचे ते उमेदवार आहेत आणि महायुतीचे सगळे कार्यकर्ते अत्यंत उत्साह आणि जोमाने कामाला लागले आहेत आणि जो महायुतीचा उमेदवार प्रत्येक उमेदवार मुंबईचे 6च्या 6 सीट महायुती जिंकणार आहे एवढं तुम्हाला या प्रसंगी मी सांगतो। मोदी जी की जो विकास की लहर है उसमें सभी कार्यकर्ता विलीन है और आने वाले चुनाव में आप देखिए साफ दिख रहा है कि फिर से यहाँ से राहुल शेवाड़े सर को भारी मतों से विजय किया जाएगा और लोग भर भर के मतदान करके उनको पुनः इस लोकसभा से विजय देंगे। कि लोगों को चाहिए विकास। अब आप देखेंगे कि धारावी में विकास की लहर बैठ चुकी है। आप देखेंगे कि जो गरीब आदमी झोपड़े में रहता है तो उसको अगर विकास होकर अच्छा पक्का मकान मिलेगा, बिल्डिंग में मकान मिलेगा तो उसमें बुराई क्या है। तो लोग भर भर के इसी विकास के मुद्दे पे राहुल शेवाड़े जी को पुनः इस लोकसभा के विजय करके भेजेंगे। ही तिसरी संख्या आहे ही 100% आपण खासदार राहुल शेवाळे जिंकतायत, कारण का 10 वर्षामध्ये त्यांनी जे केलेलं काम आहे त्याच्यामुळे सगळी जनता मतदार नागरिक हे खासदार राहुल शेवाळे खुश आहेत। आणि महत्वाचा विषय म्हणजे खासदार राहुल शेवाळे साहेब हे एखादे स्थानिक आहेत, त्यांना शोधायला जायची गरज नाही, ते 24 तास ऑफिसमध्ये अवेलेबल असतात आणि नाही का आता त्यांचं घर इथे आहे, ते स्थानिक खासदार असल्यामुळे लोकांना परिचित आहेत। प्रत्येक लोकांच्या सुखदुःखात शेवाळे साहेब भाग घेतात आणि शेवाळे साहेबांना सगळी लोक मानतात की त्यांनी जे कोरोनाचं काम केलंय त्याची तोड नाही आहे। प्रत्येक जनतेला खासदार साहेबांनी मोठा धीर दिलेला आहे। आज महायुतीचे उमेदवार श्री राहुल रमेश शेवाळे यांची विकास रथयात्रा 140, 141 आणि वॉर्ड 144 या 3 वॉर्डमधून जाणार आहे। आपण बघत असाल मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्वच पक्षाचे, महायुतीचे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, राष्ट्रवादी, मनसे हे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि हा विकास रथाची जी रॅली आहे ती यशस्वी संपन्न होईल यात काही शंकाच नाही आणि पुढच्या भविष्यात राहुल रमेश शेवाळे जिंकून येतील आणि पंतप्रधान